नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी बळीराजा पानंद रस्ता योजना राबवत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना हा शेत रस्ता करून घ्यायचा आहे आणि या शेत रस्त्यासाठी कोणत्याही गावात जे आडकाठी शेतकरी आणत असतील तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण बळीराजा योजनेच्या माध्यमातून एक पद्धत शासनाने ठरवलेली आहे की त्या गावातील जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, यांना सर्वांना एकत्र बसून जे काही शेतरस्ते करायचे असतील, पानंद रस्ते करायचे असतील, त्यामध्ये ज्या काही अडचणी असतील, अडवणारे असतील, मग तो शेतरस्ता कसा करायचा याचा सर्व विचार विनिमय त्या गाव पातळीवर करायचा आणि गावातल्या गाव पातळीवर ठरवून मग हा शेतरस्ता करायचा। मग त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव द्यायचा आणि त्यानंतर हा शेतरस्ता होणार आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शासनाचं धोरण असं आहे की कोणत्याही गावामध्ये कोणत्याही प्रकारचा एकमेकांमध्ये वाद होऊ नये, भावभावकीत वाद होऊ नये। कारण बऱ्याच ठिकाणी असं असते की त्या शेतरस्त्याच्या दोन्ही बाजूने एकाच भावकी जमीन असते, एखाद्या वेळेस भावाभावाची सुद्धा असू शकते आणि त्यामध्ये मग रस्ता इकडे गेला, रस्ता तिकडेच गेला, माझं नुकसान व्हालंय, यामुळे अडवणूक होत असते। मग अशा अडवणुकीचे जे काही प्रश्न आहेत ते त्याच गावात सोडवले जाआहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नये आणि गोडी गमतीनं तो रस्ता व्हावा असं शासनाचं धोरण आहे। आता यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण असते शेतरस्त्याची, त्यामध्ये त्यांच्या शेतातून काय शेतरस्ता जात नाही, मात्र अशा शेतकऱ्यांना शेतरस्ता व्हावा ही खूप त्यांची इच्छा असते। मग त्यांचं म्हणणं असतं की सरकार आहे, सरकारनं त्यांची पोलीस यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा असेल, यांच्या माध्यमातून हा शेतरस्ता करून घ्यायला पाहिजे। म्हणजे सरकार म्हणलं ते व्हायलाच पाहिजे आणि तसंच होत असतं। सरकारच्या जर मनात आलं ना करायचा तर सरकार कोणत्याही पद्धतीनं तो शेतरस्ता करू शकतं। अरे एवढे मोठाले समृद्धी महामार्ग व्हाले, अडवणूक करले शेतकरी, तरी सरकार ते रस्ते करण्यावर ठाम आहे। मग हे तर आपले पांदन रस्ते आणि गावाकडचे धुऱ्यावरचे साधे शेतरस्ते आहेत, हे शासन करू शकत नाही का? 100% करू शकतं। म्हणून शासनानं हे अशा प्रकारचे काहीच वाद होऊ नये म्हणून ते गाव पातळीवर निर्णय सोडले होते। मात्र यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय व्हाले पहा, अडचणी आल्यात। गावातले एकमेकाचे वांदे, ग्रामपंचायतचे काही गटतट या माध्यमातून मग मुद्दाम काही जण शेत रस्त्याची अडवणूक करायलेत। तो शेतरस्त्या नकाशावर असतो तरी करू दिला जात नाही। एखादा पानंद रस्ता असतो मग त्यामध्ये मुद्दाम अडवणूक करण्यात येते, त्यामध्ये त्यांचे हेवे दावे गाव पातळीवरचे असतात। मात्र हे शेतरस्ते होणं का गरजेचं आहे? कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती ही सुधारित असते, त्यांच्या शेतामधील माल त्याला आणण्यासाठी तो पांदन रस्ता असतो म्हणून तिथं बैलगाडी जात नाही, एखादं वाहन जात नाही। आजकाल काही बैलगाड्या राहिल्या नाहीत। प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की आपल्या शेतामध्ये 4 व्हीलर जर वाहन गेलं तर मग ती फळबाग असेल तर तो शेतकरी तो जलद माल आपला मार्केटला नेऊन त्याला चांगला भाव मिळवून घेऊ शकतो आणि त्याला वेळेवर ते नेता येईल, म्हणून ते शेतरस्त्याची गरज आहे। मग आता जे काही अडवणारे आहेत किंवा ज्यांना शेतरस्त्याची गरज आहे त्यांच्यासाठी का महत्वाचा व्हिडिओ आहे? कारण एक लक्षात घ्या, शासन असा विचार करत आहे आता की जे जे शेतकरी शेतरस्ता अडवत असतील, म्हणजे त्या गावात ज्यांच्याकडे अधिकार दिले, समजा सरपंच, ज्येष्ठ नागरिक असतील, भावभावकीतले लोक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, यांच्या निदर्शनात रस्ता अडवणारे येणारे आणि मग हे जर रस्ता अडवणारे रस्ता अडवत असतील, गावातला वेठीस धरत असतील, तर यांच्या यापुढे ज्या काही शासकीय योजना असतात या शासनाच्या योजना सुद्धा बंद करण्याचा निर्णय शासन घेऊ शकतं। त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे हा शेतरस्ता त्यांच्यासाठीच नाही तर सगळ्यासाठीच महत्वाचा असतो आणि त्यामुळे ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या यापुढे रस्ता अडवणाऱ्याला मिळणार नाहीत, त्या बंद करण्याचा शासन निर्णय घेत आहे। त्यामुळे असा शेतरस्ता कोणीही अडवायचा नाही। त्यामुळे शेतरस्ते 100% होणार आहेत। त्यामुळे अडवण्याचा प्रयत्न जे करतील त्यांना शासन वठणीवर आणणारच आहे आणि बऱ्याच जणांची इच्छा असते मग आपल्या शेतातून चालला मग आम्हाला त्याचा काही माल भेटाव, म्हणजे पैसे भेटाव, तर तसं होणार नाही। कारण ते शेतरस्ते नकाशावर आहेत, फक्त त्यावर अतिक्रमण झालेलं आहे। मुद्दाम एखाद्याच्या शेतामधून सरकार घालत नाही। ज्या शेतकऱ्याच्या शेतात रस्ताच नाही त्या शेतकऱ्याच्या शेतात
सरकार कशाला रस्ता करीत? मात्र जो रस्ता आहे त्यावर अतिक्रमण झालेला आहे तोच शेत रस्ता शासन करणार आहे, तोच पानंद रस्ता करणार आहे, तोच शिव रस्ता करणार आहे आणि त्यावर नकाशाप्रमाणे होणार आहे. या माध्यमातून कोणावर अन्याय होणार नाही. जो रस्ता आहे तोच नियमाने होणार आहे. त्यामुळे यापुढे जर कोणी अडवणूक करत असेल तर त्यांचा म्हणजे शासनाच्या ज्या योजनांचा लाभ त्यांना मिळतो तो यापुढे बंद करण्याचा शासन निर्णय निघू शकतो. त्यामुळे जे अडवणूक करत असतील तर त्यांनी अडवणूक करू नये, कारण शासन काहीही करू शकतं. आता याबद्दल तुमच्या शेतरस्त्याची काय अडचण असेल तर कमेंट करा. तुम्हाला काय काय अडचणी येत असतील त्या सुद्धा कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.